गोरपाल तुमचे राजे कुठे आहेत? राजा आहेत ना आतमध्ये आहेत. त्यांना बोलून घ्या म्हणजे झालं. ठीक आहे. हॅलो हॅलो या कुलवर या. आमच्या राजामध्ये तुम्ही आला. तुमचं स्वागत आहे स्वागत आहे. धन्यवाद असतो राजन. काय मुलवर या. बोला. आम्ही आमच्या राज्यात आम्ही भाग्य समजतो. हो. काय कारणानिमित्त आला? कारण एकच आहे राजन. काय कारण आहे? आज मला भगवंताची सेवा करताना अनेक व्यत्यय निर्माण होत आहेत. त्यासाठी पूजनासाठी साहित्याची गरज असते. एकांत हवा असतो. त्यासाठी मला असा तुझ्या राज्यामध्ये एकांतात असा वेळ हवा आहे आणि एक पूर्ण कुटी बांधून दे म्हणजे झालं. माझी भगवंताचं नामचिंतन तुम्हाला आमच्या राज्यामध्ये करायचं आहे. होय. ठीक आहे. तुम्हाला आश्रम तयार करून आम्ही आमच्या राज्यामध्ये देतो. जसं इंद्राचं नंदनवन म्हणून या त्रिभुवनात ख्याती आहे, तसंच प्रतिनंदनवन म्हणून मला उपलब्ध करून दे. ठीक आहे. प्रतिनंदन आमच्या राज्यामध्ये तुम्हाला तयार करून देतो आम्ही. ठीक आहे. गोपाळ आणि आमच्या गुरुवर्यांना प्रतिनंदन तयार करून द्या. आमचा एवढा मोठा राजा आहे. राजाच्या आजूबाजूला चांगली जागा निवडा. चांगली जागा निवडा. त्यांचा असं मन चिंतन झाला पाहिजे. शांत रीतीनं तुमच्या झाल्या पाहिजे. हाय मागे चढला युनाचा पार बानू जीव लागलाय जळायला. हाव चढला युनाचा पार बानू जीव लागलाय जळायला. आणि काठीने बोंगड देग बांधू जाऊन वळायला. आगे काठीने बोंगड देग बांधू जातो. मी धनगार काय म्हणलं जुड्या तू का धनगाराची नारे तीर खंडाचा मल्हारी. दिल्या वचना पायी भान झालं तुझाच मी चाकर. तुझ्या अखंड भक्तीमुळे आणि दागा लागलाय जुळायला. देवाची अखंड भक्ती केली ना नवरा बायकोचा धागा जुळतो. म्हणून काय तुझ्या अखंड भक्तीमुळे दागा लागलाय जुळायला. आग काठीनं घोंगड त्याग बांधू जातो. भूक लागली ताण लागली आणि जीव लागला बघ माझा जुरायला. आणि काठीनं गोंगड तिला बांधून जातो. माझ्या नावाचं सारखा दोष लावलाय. भूक लागले. तिकडून आलं ठक्की. भूक लागले. रात्री जर उपाशी हाय.
नुसतं खायचं आणि उताड पडायचं. मग काय काम आहे तेवढंच काम आहे. काय तुमची बोलायची ताडी माडी नाकात गेली आखिरी गाडी. अगं लग्न करून आणलंय तुला का नाही असंच आणलंय बघ हा? तुला असंच आणलंय बोलणारच तुला मी अगं मी सांगितलं होतं का पिपळ्या लावून ये म्हणून. अगं काय मला एवढं कळालंच नाही की ग. असं हो की ग. लग्न करताना बरं एका पायावर उड्या मारत होता. अगं मला हौस होती लगीन आता करायची. पळतोय ना पाऊस चांगला. आता काय करायचं आता झाला म्हातारा मी पण. घ्यावा नुसताच बघून मुकडा बाई ग, सुखाचा मिळाला तुकडा बाई ग. घ्यावा नुसताच बघून मुकडा बाई ग, सुखाचा मिळाला तुकडा बाई ग. माझ्या बापाने एवढा हुंडा दिला आणि असलं माझ्या पदरात. तुला हुंडा दिला म्हणजे तुझी सारखी सांभाळणं म्हणजे हुंडा दिलाच की का पाहिजे. मला सांभाळून तुझ्या काय सारखीला मला सांभाळायचं आहे. मग मग माझी भावाचा लावला मुकला बाई ग. सुखाचा मिळाला तुकडा बाई अहो एवढा बापाने हुंडा दिला पण तुमच्या मागे एक ढोलच वळायला लागतात मला. अगं काय करणार धनगर आहे. अपरोडवर वळायला लागणारच गवळी धनगर. अहो इतर गवळ्याच्या बायका बघा कशा दागिन्यांनी फुलल्यात आणि तुमच्या नावाचं फक्त गळ्यात मंगलसूत्र आहे. केलंय का फुटका म्हणे माझ्या अगं अंगावर. करू करू ग करू. कधी मी म्हातारी झाल्यावर नाही नाही करू करू हा, करू करू नक्कीच करू ग. इकडे बघा काय पहिलं वाटायला लागलं. घेऊन पहिलं मामा घेऊन पहिलं आले. मामांना काय भाकरी बिकरी आणली का नाही. हरली आणली मग कधी देणार. इथे की. अगं दिवे उपाशी आहेत मामा. बरं 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 बस ना. मामाचा शुगर वाढला बरं, मला माहिती खाली नाही बसा, बरं, खाली तुला. बसा. पहिल्यांदा पण जरा सावलीला सोडा. हा सावल्या जोडतो जरा पहिल्यांदा इकडे जरा हिरवळ दिसते. ते जरा खाऊ दे हिरवळ जरा. हो बाबा इकडे या इकडे या इकडे या. अरे ढगे, खूप चांगली जनावर नाही तर खूप पोरांना चांगलं खायला हिरवगार आहे बघ. टाकले का? चांगले गुरं खात्याचं बघ इथं मस्त गुरं फुगून टणटणीत होती. अहो पाट 5 वाजता गेले पेंड्या काढल्या 10 तेव्हा त्या त्याच्या पेंड्या जनांनी दे, खाल्ल्या. बापू, उद्या त्या पेंड्या आल्या, आज इथं खाऊन दे. बरं बरं हॅलो. बरं खाऊ द्या इथे. भीमराव शेळके पांढरेपाणी यांच्याकडून हे मेंढर गेला आणि मेंढरवालीला 50 रुपये दिलेले आहे. भोजन मंडळ त्यांच्या हाती राहावा. नंदनवनाची गुरांना पूर्ण पाला पाचोळा खाऊन टाकला असताय ना. रोज करून टाकली गं. कचुरीवाले! जुडीदारा! अरे आपण नगरांचे लावलं होतं. राजाच्या ऋषीपुरीच्या राज्यासाठी. म्हणजे सगळ्या घराच्या गुरांना खाऊन टाकलं. सगळं नाचून जाऊन राजाला जाऊन सांगा. आज माझ्या या वनाची अशी हालत कोणी केलेली आहे.
खरंच भगवंताच्या प्राप्तीसाठी मला माझ्या शिष्याने जे वन दिलं होतं त्या वनाची अशी दयनीय अवस्था मी पाहू शकत नाही. आताच्या आता जातो आणि राजाकडे कंप्लेंट करतो म्हणजे झालं. खरोखर राजन, आपण जे मला तुम्ही वन दिलं होते तिथे काही धनगर लोक येऊन त्या वनाचा अस्तव्यस्तपणा केला, पूर्ण उद्ध्वस्त करून टाकले. होय होय पूर्ण आम्हाला गुरुवर्याला नंदनवन दिला, तुम्ही उद्ध्वस्त केला. गुरुवर्य, आपण धनगर लोकांच्या वाड्यावर जाऊ. आपण धनगर लोकांच्या वाड्यावर जाऊ, त्यांना शिक्षा देऊन मोठी झालं.